स्लाइड शो दिसतोय ना? मी आता दाखवलेला स्लाइड शो दिसला ना? हॅलो, ओके हो गुड. सर दिसतोय. हा, सगळ्यांनी वही पेन घेऊन ठेवा. मायक्रोफोन बंद करा आणि वही पेन घेऊन ठेवा. ओके. सो आता आपण आपल्या चॅप्टरला सुरुवात करणार आहोत. ओके. सो ह्या सुरुवातीला चॅप्टरच्या आपण दोन प्रकारच्या मोशन बेसिकली स्टडी करणार आहोत. तर त्यातली पहिली मोशन आहे सर्क्युलर मोशन आणि दुसरी आहे रोटेशन मोशन. तर तुम्हाला बघायला गेलं तर तसंही दोन्हीचं मिनिंग बऱ्यापैकी सेमच आहे, पण थोडासा फरक आहे. तर सर्क्युलर मोशनमध्ये काय होतं, तर ही जी डायग्राम दाखवली त्याच्यामध्ये एक जर पार्टिकल इथे कन्सिडर केलात की इथे सिच्युएटेड आहे सुरुवातीला ए या पॉइंटला, आणि आफ्टर सम टाइम इफ इट इज रिचेस टू पॉइंट पी, ओके, इन अ गिवन इंटरवल ऑफ टाइम, देन आता सपोज काही वेळानंतर ए पार्टिकल आहे तो परत ए ला आला, तर किती डिस्टन्स कव्हर केला, तर त्याच्या सर्कम्फरन्स एवढा. ओके. सो द मोशन ऑफ द पार्टिकल along the circumference of circle is called as a circular motion. ओके, समजतंय? तर इथे सुरुवात झाली मोशन, परत त्याच पॉइंटला आलो, तर एक किती डिस्टन्स कव्हर केला आपण, सर्कम्फरन्स. सो द मोशन ऑफ द पार्टिकल along the circumference of circle is called as a circular motion. ओके. तर आता ह्याचे एक्झाम्पल्स काय, तर आपल्याला सगळ्यांना माहिती आहे मोशन ऑफ द फॅन किंवा मोशन ऑफ द मून, बरोबर ना? अजून सुद्धा तुम्ही भरपूर एक्झाम्पल्स तुमच्या डेली लाईफ मधली कन्सिडर करू शकता, जसे आपली सायकल व्हील असेल वगैरे, आकाश पाळणा असेल, या सगळ्या सर्क्युलर मोशनचे एक्झाम्पल्स आहेत. ओके. तर आता या सर्क्युलर मोशन मध्ये काही टर्म्स आहेत ज्या आपल्याला थोड्या स्टडी करायच्या आहेत. ओके. तर त्यातली ह्या सगळ्या टर्म्स आहेत तुम्हाला 11वीला कधी ना कधी तरी तुम्ही स्टडी केलेल्या आहेत. तर त्यातली जर वही आणि पेन तुमच्या समोर असेल तर मी सांगतो तसं एक डायग्राम काढा, एक स्ट्रेट लाईन काढा. स्ट्रेट लाईन काढलीत? हो. मायक्रोफोन बंद, फक्त चॅट बॉक्सचा वापर करायचा. ओके. आणि एकाने कोणीतरी हो म्हटलं तरी चालेल. ओके, बाकी कोणी म्हणा. तर त्या लाईनच्या एका साईडला सुरुवातीचा जो इनिशियल पॉईंट आहे त्याला x1 म्हणा, आणि दुसरा जो पॉइंट आहे त्याला x2 म्हणा, आणि मध्ये त्या लाईनवरती एक डायरेक्शन दाखवा. ओके. तर म्हणजेच काय, तर तुम्ही काय करताय, x1 कडून x2 कडे जाताय एका पर्टिक्युलर डायरेक्शन मध्ये. यालाच काय म्हणतात, स्क्रीनवर दाखवल्याप्रमाणे डिस्प्लेसमेंट. ओके. पण इथे आपण काय कव्हर करतो, स्ट्रेट लाईन. याच्यामध्ये कुठलाही अँगल डिस्क्राईब करत नाही आपण. ओके. त्यामुळे याला म्हणतात लिनियर डिस्प्लेसमेंट. ओके. आपल्याला कन्सेप्टचं नाव काय, एनॉलॉगी बिटवीन ट्रान्सलेशनल अँड सर्क्युलर मोशन. तर ट्रान्सलेशनल म्हणजेच लिनियर, आणि सर्क्युलर मोशन मध्ये ज्याच्यामध्ये आपण अँगल डिस्क्राईब करतो ती सर्क्युलर. एनॉलॉगी म्हणजे सिमिलॅरिटी थोडक्यात. ओके. तर जसं आता लिनियर डिस्प्लेसमेंट आहे तसंच आता दुसरं कुठलं असणार आहे, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. ओके. तर आता जसं मगाशी आपण डायग्राम बघितली, तर जेव्हा आपण एका पॉइंट कडून दुसऱ्या पॉइंट कडे जातो तेव्हा काय डिस्क्राईब करतोय, काहीतरी अँगल डिस्क्राईब करतोय. कुठे डिस्क्राईब करतोय, अलॉंग द सर्कम्फरन्स. ओके. सो ह्यालाच काय म्हणतात, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. इथे डेफिनेशन मध्ये तुम्हाला दिसत असेल, द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल. ओके. अँगल डिस्क्राईब द पार्टिकल अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इन अ गिवन इंटरवल ऑफ टाइम इज कॉल्ड एज अ अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि त्याचं सिम्बॉलच काय, मुळात थिटा. ओके. बिकॉज अँगल म्हणजेच काय, थिटा. ओके. सो आता ह्या काही 11वीच्या टर्म्स आहेत तुम्हाला झालेल्या. तर जसं आपल्याला माहिती आहे की डिस्प्लेसमेंट मध्ये बदल झाला की काय चेंज होते, तर त्याची वेलॉसिटी. सो इथे म्हटलेलं दिसल्या डायग्राम मध्ये दिसल्याप्रमाणे, स्लाइड मध्ये दाखवल्याप्रमाणे, इन अ लिनियर मोशन रेट ऑफ चेंज ऑफ डिस्प्लेसमेंट इज नोन एज अ वेलॉसिटी. ओके. त्याच्यानंतर जसं लिनियर वेलॉसिटी असणार आहे तशी अँग्युलर वेलॉसिटी. सो फक्त कशामधला चेंज असणार, जसं लिनियर
velocity linear displacement, तसं angular velocity साठी angular displacement. So the rate of change of angular displacement it is called as a angular, आणि ह्या सिम्बॉलला काय म्हणतात, ओमेगा. ओके, तसं आता जर व्हेलॉसिटी मध्ये बदल झाला तर काय चेंज होतं, त्याचं ऍक्सेलरेशन. सो लिनियर मोशन, ओके, रेट ऑफ चेंज ऑफ व्हेलॉसिटी, कुठली व्हेलॉसिटी, लिनियर व्हेलॉसिटी, इज नोन ॲज अ ऍक्सेलरेशन, आणि त्याचं सिम्बॉल काय, ए. ओके, आणि इन अ सर्क्युलर मोशन, जसं आपण मागाशी बोललो अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटीचा काय, अँग्युलर ऍक्सेलरेशन. So in a circular, the rate of change of angular velocity is known as a angular acceleration. Okay, so मला वाटतंय की ह्या तुमच्या ज्या काही कन्सेप्ट होत्या आपल्या 11वी मधल्या त्या थोड्या क्लिअर झालेल्या आहेत. ओके, मी तुम्हाला बोललेलं ऐकू येते, आणि आता मी तुम्हाला काही जी स्लाइड दाखवली ती तुम्हाला समजले का? ओके, गुड. सो आणि ह्या 11वी मधले कन्सेप्ट असल्यामुळे ह्याच्याशी आपण थोडेफार आपल्याला माहिती आहे की काय आहेत ते. ओके ओके, गुड. बस, जास्त जण रिप्लाय देऊ नका. ओके, सो आपण आता नेक्स्ट स्लाइड्सला जाऊ. तर आता बेसिकली काही जे पहिले कन्सेप्ट आहेत ते पूर्णपणे 11वी वरच डिपेंड आहेत, फक्त त्याच्यामध्ये आपल्याला थोडंसं डीप मध्ये जायचंय. ओके, तर आता आपण जे आपण आता टर्म बघितले अँग्युलर व्हेलॉसिटी, अँग्युलर डिस्प्लेसमेंट, त्या थोड्या आपण डायग्राम मध्ये बघूया. तर आता इथून आपल्याला दिसतंय की ए म्हणजे ही तुमची इनिशियल पोझिशन, म्हणजे जेव्हा टाइम 0 असेल तेव्हा, आणि काही वेळानंतर तुम्ही कुठल्या पोझिशनला जाणार आहात, बी पोझिशनला, की त्याला म्हणतात फायनल पोझिशन. आणि ए पासून बी कडे जाताना तुम्ही किती अँगल डिस्क्राईब करताय, तर थीटा एवढा अँगल डिस्क्राईब करताय, त्यालाच काय म्हणतो आपण, अँग्युलर डिस्प्लेसमेंट. आणि थीटा मध्ये बदल झाला दिलेल्या वेळेमध्ये की त्याला काय म्हणतो आपण, अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, सो आता हा जो वेक्टर ड्रॉ केलेला आहे, कुठून ड्रॉ केलेला आहे, तर ओरिजिन पासून कुठपर्यंत ड्रॉ केलेला आहे, तर एका पोझिशन पर्यंत ड्रॉ केलेला आहे. ओके, आणि हा डिस्टन्स कशाच्या इक्वल आहे, तर रेडियसच्या इक्वल आहे. त्यामुळे हा जो वेक्टर आहे ओ बी, सो दिस इज कॉल्ड ॲज अ रेडियस वेक्टर. ओके, सो आपल्याला नेक्स्ट कन्सेप्ट मध्ये आपल्याला ही डायग्राम लक्षात ठेवायला लागणार आहे. सो आय रिक्वेस्ट ऑल ऑफ यू टू ड्रॉ अ सर्कल अँड शो दिस रेडियस वेक्टर इन युअर डायग्राम. ओके, आय विल गिव्ह यू 1 minute. तुम्ही तुमच्या वहीमध्ये डायग्राम काढून घ्या, आणि त्याच्यामध्ये आता जशी डायग्राम दाखवली तशी एक रेडियस वेक्टर ड्रॉ करून घ्या. आणि डायग्राम काढून झाली की फक्त वाय करा आपल्या चॅट बॉक्स मध्ये. ओके, गुड. सो ओके ओके ओके, इनफ. तर आता बऱ्यापैकी मुलांची डायग्राम काढून झालेली आहे. तर आता आपण आपल्या नेक्स्ट कन्सेप्टला जाऊ. ही डायग्राम आपल्याला पुढच्या कन्सेप्ट मध्ये यूज करावी लागणार आहे. तेव्हा मी जेव्हा काही डायग्राम मध्ये बदल करावा असं वाटेल तेव्हा तुम्हाला सांगेन की इथे इथे अशी डायरेक्शन दाखवा, इथे इथे बदल करा. सो तेव्हा तुम्हाला तो कन्सेप्ट क्लिअर होईल. हा रूल सगळ्यांनी तर बघितलेला आहेच, तर सगळ्यांना माहितीच की नक्की हा रूल काय येतो. तर राईट हँड रूल जो आहे तो कशासाठी यूज करतायत, तर डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, अँग्युलर व्हेलॉसिटी किंवा अँग्युलर ऍक्सेलरेशन यांची डायरेक्शन जर द्यायची असेल तर आपल्याला हा राईट हँड रूल यूज करावा लागतो. सर तुम्ही एखादा आपलं पेन जर हातात असेल तर ते आपलं जसं आता डायग्राम मध्ये दाखवलं या तशाप्रमाणे तुम्ही पकडा ते. ओके, आता मला सांगा, आपण बघितलं तर आपल्या जी कर्ल फिंगर्स आहेत त्याची डायरेक्शन सगळ्यांची अँटी क्लॉकवाईज आहे, बरोबर आहे. तर अँटी क्लॉकवाईज डायरेक्शन असताना तुमचा थंब हा कुठल्या डायरेक्शन मध्ये पॉइंट आहे, तर अपवर्ड, करेक्ट. आणि तेच जर तुम्ही आपला थंब असा डाऊनवर्ड साईडला केलात
म्हणजे असं ठेंगा दाखवतात ना एक दुसऱ्याला, तसं केलं तर कर्ल्ड फिंगरची डायरेक्शन कशी आहे, क्लॉकवाईज, आणि थंब कुठल्या डायरेक्शन मध्ये, डाऊनवर्ड साईडला. ओके, सो ह्याचाच अर्थ काय, ही जी कर्ल्ड फिंगर्स आहेत ती कशाची डायरेक्शन दाखवत आहेत, तर मोशन ऑफ द पार्टिकल, आणि थंब रिप्रेझेंट्स द डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी और acceleration. म्हणजेच काय, if the curled fingers in anti-clockwise sense, then the angular velocity is in the upward direction, and if you reverse your thumb, तर काय होत आहे, कर्ल्ड फिंगर्स कशाची डायरेक्शन देतात, क्लॉकवाईज सेन्स मध्ये, तर अँग्युलर वेलोसिटी कुठल्या साईडला, डाऊनवर्ड साईडला. ओके, सो द डायरेक्शन ऑफ अँग्युलर वेलोसिटी, डिस्प्लेसमेंट and acceleration is given by right hand rule. ओके, समजलंय का तुम्हाला, हे डायरेक्शन कसे येतात, समजलं असेल तर वाय करा. ओके 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 गुड. ओके, बस तेवढं बस. सो आता आपल्याला डायरेक्शन ऑफ अँग्युलर डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी अँड ऍक्सेलरेशन कसे देतात त्यात आपल्याला कळलेलं आहे. ओके, सो नेक्स्ट नाव वी आर गोइंग टू सी तर काही डेफिनेशन्स आहेत बेसिकली. ओके, तर त्या आता ह्या सुद्धा तुम्हाला 11वीला कधी ना कधीतरी झालेल्या आहेत. तर सगळ्यात सुरुवातीला जी डेफिनेशन आहे ती आहे पिरियड. ओके, तर जसं आपल्याला माहिती आहे कुठलंही जर रोटेशन असेल तर काहीतरी टाइम तर लागणारच आहे. ओके, सो द टाइम टेकन बाय दिस पार्टिकल टू कम्प्लीट अ वन रिव्होल्यूशन, ओके, अलॉंग द सर्कम्फरन्स इज कॉल्ड एज अ पिरियड. म्हणजे थोडक्यात इथून आपण सुरुवात केली मोशन आणि घड्याळ चालू केलं आणि परत काही वेळानंतर इथे चालू, ओके, आणि स्टॉप केलं क्लॉक, तर जो काय वेळ लागेल 5 सेकंद 10 सेकंद तो काय झाला त्याचा पिरियड. सो टाइम टेकन टू कम्प्लीट वन रिव्होल्यूशन अलॉंग द सर्कम्फरन्स इज कॉल्ड एज अ पिरियड. ओके, सो तर इथे जर आपण बघितलं तर आपण जेव्हा स्पीडचा फॉर्म्युला लिहू शकतो, स्पीड म्हणजे काय, डिस्टन्स अपॉन टाइम. तर सगळ्यांनी सुरुवातीला वहीमध्ये स्पीडचा फॉर्म्युला लिहा, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. लिहिलात का फॉर्म्युला, स्पीड इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन टाइम. ओके, आता त्याच्यावरनं टाइमचा फॉर्म्युला लिहा, टाइमचा, डिस्टन्स अपॉन स्पीड. फक्त ऍडजस्ट करायचं आपल्याला. ओके, म्हणजे काय झाला फॉर्म्युला आता तुमच्याकडे, टाइम इज इक्वल टू डिस्टन्स अपॉन स्पीड. ओके, तर आता आपल्याला ह्या आपण आता जी आपण टर्म बघितली त्याच्यामध्ये टाइमशी रिलेटेड क्वांटिटी कुठली होती, तर पिरियड. ओके, त्यामुळे इथे जर बघितलं तर तुमच्या फॉर्म्युल्यामध्ये जिथे टाइम आहे तिथे काय लिहिलंय आपण, कॅपिटल टी, पिरियड. ओके, आणि जिथे स्पीड आहे तिथे काय लिहिलेलं आहे, व्ही. आता तुम्ही म्हणाल व्हेलॉसिटी आणि स्पीड दोन्ही वेगळे आहे, तर आपण आता इथे कुठेही डायरेक्शन दाखवलेली नाहीये, त्यामुळे स्केलर क्वांटिटीमध्ये स्पीड आणि व्हेलॉसिटी ह्या काय असतात, दोन्ही सेम. ओके, स्केलर. त्यामुळे इथे काय लिहिलंय आपण, तर डिस्टन्स किती कव्हर करतो एका सर्कम्फरन्स वरती, तर 2πr, आणि स्पीडचा फॉर्म्युला काय लिहिला आपण, स्पीडचा सिम्बॉल तर व्ही. ओके, सो फॉर्म्युला काय झाला पिरियडचा, 2πr अपॉन व्ही. आता हे जे रिलेशन आहे ते तुम्हाला 11वीमध्ये झालेलं आहे. ओके, याच्यावरती तुम्हाला 11वीच्या एक्झाम मध्ये, सेमिस्टर मध्ये किंवा आपल्या युनिट टेस्ट सेकंडला सुद्धा आलेला होता प्रॉब्लेम, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा. तर ही जर व्हॅल्यू इथे सबस्टिट्यूट केली, व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, तर इथे काय होईल, आर आर कॅन्सल झालं की 2π अपॉन ओमेगा. ओके, आणि याच्यावरनं ओमेगाचा फॉर्म्युला तुम्ही तयार करू शकता. काय करा, हे इकडे ऍडजस्ट करा, रिऍडजस्ट करा, आणि ओमेगा इज इक्वल टू काय येईल, म्हणजे 2π अपॉन टी. ओके, तर ओमेगा म्हणजेच काय, आपण मगाशी बघितलं ते ओमेगा म्हणजेच काय, अँग्युलर व्हेलॉसिटी. ओके, सो दिस इज द फॉर्म्युला फॉर अँग्युलर व्हेलॉसिटी. आणि 1 अपॉन टी म्हणजेच काय, तर फ्रिक्वेन्सी. ओके,
कारण फ्रिक्वेन्सी इज अ रेसिप्रोकल ऑफ पिरियड. हे सर्व तुम्हाला 11th स्टँडर्ड मध्ये झालेलं आहे. ओके, सो व्हॉट इज द फॉर्म्युला फॉर अँग्युलर वेलोसिटी? ओमेगा इज इक्वल टू 2πn. ओके, सो नाव आता नेक्स्ट काही टर्म्स आहेत छोट्या छोट्या, त्या आपल्याला स्टडी करूया. युनिफॉर्म सर्क्युलर मोशन आणि नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आता आपल्याला माहिती आहे, जसं आपला स्कूल ड्रेस, त्याला आपण नाव देतो युनिफॉर्म. तो थ्रू आउट द इयर, थ्रू आउट द तुमचा अकॅडमिक करिअर कसा असतो? कॉन्स्टंट असतो, म्हणून त्याला युनिफॉर्म म्हणतात. तर युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणजे काय? तर इफ यू स्टार्ट युअर मोशन, ओके, फ्रॉम ए अँड रिचेस टू ए इन अ सपोज 5 सेकंड, ओके, आणि परत तुम्ही एक सर्कल ड्रॉ रिपीट केलं आणि त्याला सुद्धा 5 सेकंद लागले. याचा अर्थ काय? इफ यू कव्हर द revolutions, if you perform the revolution in a same time with the same speed, then it is said to be a uniform circular motion. इथे जर डेफिनेशन बघितली, then you can see the motion of a particle along the circumference of circle with a constant speed is called as a circular motion. Okay, now just change the word with a changing speed, then it is called as a non-uniform circular motion. Okay, काय? द मोशन ऑफ द पार्टिकल अराउंड द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल विथ अ चेंजिंग स्पीड. म्हणजे आता एखादा एक्झाम्पल घेऊया. ओके, तर एक्झाम्पल काय? तर आपण जर फॅन चालू केला, आपल्या घरातला फॅन चालू केला आणि 2च्या स्पीडवरती ठेवला, ओके, 2 असेल 3 असेल कितीही स्पीड होते, तर ते जे फॅनचे जे ब्लेड्स असतात ते काही पर्टिक्युलर रिव्होल्युशन्स एका गिवन मिनिटमध्ये परफॉर्म करतात. सपोज इट परफॉर्म 2000 रिव्होल्युशन्स. काय कन्सिडर अप्रॉक्सिमेटली एका मिनिटामध्ये 2000 रिव्होल्युशन्स ते परफॉर्म करतात. तर नेक्स्ट मिनिटला सुद्धा ते किती परफॉर्म करणार आहे? 2000 रिव्होल्युशन्स परफॉर्म करणार आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ काय? द फॅन मुव्हिंग विथ अ युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. ओके, स्पीड कसा राहतोय? कॉन्स्टंट राहतोय. ओके, आणि जर फॅन चालू करताना किंवा बंद करताना जर तुम्ही बघितलं तर फॅनचा स्पीड हा काय कॉन्स्टंट नसतो. ओके, तर तो काय होतो? कॉन्स्टंटली चेंज होत असतो ड्युरिंग स्विच ऑन और स्विच ऑफ द फॅन. ओके, युअर स्पीड विल बी कंटिन्युअसली व्हॅरिंग. ओके, सो त्यामुळे त्या मोशनला काय म्हणता येऊ शकतं? नॉन युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. आय थिंक ह्या 2 टर्म तुम्हाला समजल्या असतील. इफ यू अंडरस्टँड दिस 2 टर्म्स, देन से येस इन द चॅट बॉक्स or just type Y. Okay, few more peoples type Y. Now we have almost about 53 peoples in our classroom. Okay, ठीक है, can we move to the next slide? Okay, good. Okay, so now our next slide is, okay, आता हे जे आतापर्यंत आपण काय बघितलं तर त्याच्यामध्ये लक्षात काय ठेवायचं थोडं, तर की युसीएम मध्ये म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन मध्ये स्पीड हा कॉन्स्टंट असतो, बट अ व्हेलॉसिटी चेंजेस. तर ह्याच्यामध्ये कसं काय हे समजायचं, तर आता इथे बघा. तर ही जी डायग्राम आपण जर बघितली तर याच्यामध्ये स्पीड जर कॉन्स्टंट म्हणजे मॅग्निट्यूड सेम आहे, बट द डायरेक्शन इज एव्हरी टाइम डिफरंट. म्हणजे इथे जर आलात तर हॉरिझॉन्टल, इकडे आलात तर डाऊनवर्ड, इकडे आलात तर हॉरिझॉन्टल, इकडे आलात तर अपवर्ड. ओके, सो एव्हरी टाइम द डायरेक्शन ऑफ द पार्टिकल चेंजेस बट द स्पीड रिमेन्स सेम. ओके, आणि डायरेक्शन बदलली म्हणजे जी व्हेक्टर क्वांटिटी आहे ती बदलते. तर आता स्पीड आणि व्हेलॉसिटी मध्ये व्हेक्टर क्वांटिटी कुठली आहे? तर ऑब्वियस व्हेलॉसिटी. ओके, सो इफ द डायरेक्शन चेंजेस कंटिन्युअसली देन द अँग्युलर व्हेलॉसिटी ऑल्सो चेंजेस. ओके, आणि व्हेलॉसिटी चेंज झाली तर कुठली क्वांटिटी चेंज होते? तर आपण मगाशी जी अॅनालॉजी बघितली त्याच्यामध्ये कुठली व्हेलॉसिटी चेंज होणार आहे? अँग्युलर व्हेलॉसिटी, तर अँग्युलर ऍक्सेलरेशन. ओके, सो त्यामुळे ह्याच्यामध्ये जर तुम्ही नोट मध्ये बघितलं तर इन UCM द स्पीड ऑफ द पार्टिकल रिमेन्स कॉन्स्टंट
but a velocity changes continuously because of change in the direction. Velocity का बदलते? Because of the change in direction, due to which acceleration also changes. Therefore, UCM is called as a accelerated motion. Okay. जर स्पीड विचारात घेतला तर ही स्पीड UCM कशी आहे? युनिफॉर्म आहे. But if you consider the velocity, then there will be the change in the acceleration continuously because the velocity changes with the direction. Therefore, UCM is called as a accelerated motion. ही जी ओळ आहे ती तुम्ही वहीमध्ये लिहून ठेवा की UCM is an accelerated motion because in a previous syllabus there is a question on this. Okay, why UCM is an accelerated motion? Okay, so write down in your notebook that UCM is an accelerated motion. ओके, लिहिलेत का आपल्या वहीमध्ये? मी जी नोट सांगितले ते सर्वांनी लिहिले का? ओके, गुड गुड. Okay, okay, okay. Stop replying. Okay, now let's move forward. Now आता बघा इथे याच्यामध्ये थोडं काही खाली म्हटलेलं आहे बघा. जसं आपल्याला माहिती आहे की ही सुद्धा टर्म तुम्हाला 11वीला झालेली आहे. मोशन इन प्लेन जो आपला चॅप्टर होता त्याच्यामध्ये तुम्हाला काही 12वीचा पार्ट ऍड केलेला होता. तर सुरुवातीला तर आपण आता जे बघितलं तसं तो पार्ट होता डिस्प्लेसमेंट, व्हेलॉसिटी, ऍक्सेलरेशन वगैरे. आणि जो रिमेनिंग पार्ट होता, लास्ट पार्ट होता चॅप्टरचा, त्याच्यामध्ये तुम्ही हा शब्द कुठेतरी बघितला होता, सेंट्रिपेटल ऍक्सेलरेशन. ओके, सो तुम्ही जी मागाशी आता तुम्हाला मागाशी जी डायग्राम काढायला सांगितली होती सर्क्युलर मोशनची, तर त्याच्यामध्ये हा जो आपण व्हेक्टर काढलाय त्याच्या बरोबर अपोजिट डायरेक्शन मध्ये एक व्हेक्टर काढा. असं इथे डायरेक्शन दाखवा, अशी जी आता अशी दाखवले ती या साईडला, म्हणजे टुवर्ड द सेंटर दाखवा ती. ओके, झाली असेल दाखवून. तर आता आपण काय बघा म्हणताय, द ऍक्सेलरेशन रिस्पॉन्सिबल फॉर द सर्क्युलर मोशन इज कॉल्ड ॲज अ रॅडियल ऑर सेंट्रिपेटल. पेटल म्हणजे टुवर्ड द सेंटर. ओके, आणि रॅडियल का? बिकॉज इट इज अलॉंग द रेडियस, देअरफॉर इट इज कॉल्ड ॲज अ रॅडियल ऍक्सेलरेशन. ओके, काय कशी डायग्राम ड्रॉ करायची ती मी तुम्हाला सांगितलेली होती. तर ही जी आपण रेडियस वेक्टर दाखवलाय तो कुठे आहे? अवे, अवे फ्रॉम द सेंटर. आणि आता जो तुम्ही डायरेक्शन दाखवले ते कुठे असणार आहे? टुवर्ड्स द सेंटर. ओके, सो त्यामुळे जर तुम्ही याच्यामध्ये बघितलं तर इथे मी मायनस साईन टाकलेला आहे. ओके, तर मायनस साईनचा अर्थ काय? तर रेडियस वेक्टर आणि हे जे ऍक्सेलरेशन आहे रॅडियल ऑर सेंट्रिपेटल, हे दोघांचे डायरेक्शन कसे आहे? एकमेकांना एक्झॅक्टली अपोजिट आहे. आणि अपोजिट असेल तर ऑब्व्हियसली आपण काय करतो? कुठला साईन टाकतो? मायनस साईन टाकतो. ओके, सो त्यामुळे इथे मायनस साईन आलेलं आहे. आणि हे त्याचे वेगवेगळे फॉर्म्स आहेत. ओके, बेसिक फॉर्म हा आहे ए इज इक्वल टू व्ही ओमेगा. आणि व्हीच्या ऐवजी मागाशी जे आपण बघितलं काय, व्ही इज इक्वल टू काय असतं? आर ओमेगा. ओके, तर ते व्ही इज इक्वल टू आर ओमेगा जरा सगळ्यांनी आपल्या वहीमध्ये हा फॉर्म्युला लिहून घ्या. ए आर इज इक्वल टू व्ही ओमेगा. आणि त्या व्हीच्या ऐवजी आर ओमेगा टाका, म्हणजे तुम्हाला हे इक्वेशन भेटतंय का बघा. लिहिलेत का आपल्या वहीमध्ये? ओके, आता ते ए इज इक्वल टू व्ही ओमेगा जे लिहिलंय त्याच्याऐवजी व्हीच्या ऐवजी आर ओमेगा टाकलं. ओके, ओके, आता म्हणजे तुम्हाला ते आर ओमेगा स्क्वेअर असं इक्वेशन भेटलं का? ओके, गुड. तर आता म्हणजे आपल्याला ती इक्वेशन्स कशी आली ते आपल्याला कळतात. आणि तसंच इथे काय केलेलं आहे, ओमेगाच्या ऐवजी जसं माहिती आहे आपल्याला व्ही इज इक्वल टू आर ओमेगा, तर ओमेगा इज इक्वल टू काय लिही? तुमच्या वहीमध्ये आपण नोट डाऊन करून घ्या की व्ही इज इक्वल टू आर ओमेगा असेल तर ओमेगा इज इक्वल टू काय? व्ही अपॉन आर. आणि ती इथे व्हॅल्यू टाका ओमेगाच्या ऐवजी.
इन्स्टेड ऑफ ओमेगा पुट व्ही अपॉन आर. मग तुम्हाला हे लास्टचं इक्वेशन भेटेल, व्ही स्क्वेअर अपॉन आर. ओके, गॉट द इक्वेशन. ए इज इक्वल टू व्ही स्क्वेअर अपॉन आर. ओके, बाकीच्या मुलांना कळतंय? जरा वाय टाइप करा. ओके 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 ओके, ठीक आहे. ओके, नाव आज आपण जास्त बघणार नाही आहोत. अजून एक फक्त स्लाइड बघितली की नाव वी विल स्टॉप अवर लेक्चर. ओके, नाव सी हियर. आता आपण बघितलं सेंट्रीपेटल ऍक्सिलरेशन. नाव इन अ नेक्स्ट स्लाइड वी विल सी अ centripetal and centrifugal force. Okay, the centripetal force, it is similar to a centripetal acceleration. फक्त त्याच्यामध्ये एक वर्ड ऍड करायचा आहे की फक्त फोर्स हा वर्ड ऍड करायचा. द फोर्स विच इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर ऑफ द सर्कल अँड अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड एज अ सेंट्रिपेटल फोर्स. म्हणजे जसं आपण मगाशी डायग्राम मध्ये बघितलं, तर ह्याच डायग्राम मध्ये काय होऊ शकतं की जी आपण मगाशी डायरेक्शन आहे टुवर्ड द सेंटर, त्याच्यामध्ये काय होऊ शकतं, द फोर्स विच इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर अँड अलॉंग द सर्कम्फरन्स ऑफ सर्कल इज कॉल्ड एज अ, कुठला फोर्स म्हणता येईल आपल्याला, सेंट्रिपेटल फोर्स. ओके, तर आता आपल्याला माहिती आहे न्यूटन सेकंड लॉ सगळ्यांना आपल्याला लास्ट इयरला होताच चॅप्टर मध्ये. ओके, काय फोर्सचा फॉर्म्युला, मास इंटू ऍक्सेलरेशन, MA. ओके, दिस इज न्यूटन सेकंड लॉ. ओके, ऍक्सेलरेशन इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू द फोर्स. तर F इज इक्वल टू MA. तर ह्या ए च्या ऐवजी मगाशी जी तीन इक्वेशन आपण काढलेत ती इथे फक्त सबस्टिट्यूट केलेली दिसते तुम्हाला. आर ओमेगा स्क्वेअर, व्ही ओमेगा आणि व्ही स्क्वेअर अपॉन आर. ओके, तर तुम्ही वहीमध्ये सुद्धा तुमच्या नोट डाऊन करून घ्या की F इज इक्वल टू MA आणि या ए च्या ऐवजी मगाशी तुम्ही जे तीन इक्वेशन लिहिले ती सबस्टिट्यूट करा, म्हणजे तुम्हाला हे तीन इक्वेशन्स भेटतील. ओके, तुमचं लिहून झालं की मला फक्त वाय टाइप करा, म्हणजे आपण लास्ट पार्ट कडे वळूया चॅप्टर लेक्चरच्या. ओके ओके ओके, सो यू विल गेट द इक्वेशन F इज इक्वल टू MR ओमेगा स्क्वेअर, MV ओमेगा and MV स्क्वेअर अपॉन R. ओके, सो आता याच्यामध्ये जर बघितलं तुम्ही तर मी इथे कुठेही डायरेक्शन दाखवलेलं नाहीये. जर डायरेक्शनचा विचार घेतला तर हा जो सेंट्रिपेटल फोर्स आहे तो वेक्टर फॉर्म मध्ये निगेटिव्ह होतो. का? कारण आपल्याला माहिती आहे, कारण हा फोर्स कसा आहे, रेडियस वेक्टरला बरोबर कसा आहे, एक्झॅक्टली अपोजिट आहे. ओके, सो द फोर्स विच इज डायरेक्टेड टुवर्ड द सेंटर आहे आणि रेडियस वेक्टर कुठे आहे, अवे फ्रॉम द सेंटर आहे. त्यामुळे दोघांचे डायरेक्शन अपोजिट असल्यामुळे हा जो सेंट्रिपेटल फोर्स आहे तो कसा येतो, वेक्टर फॉर्म मध्ये मायनस येतो. आणि आता दुसरा फोर्स विचारात घेतला तर सेंट्रीफ्युगल फोर्स. इथे बघितलं तुम्ही तर द फोर्स विच इज डायरेक्टेड इथे होतं टुवर्ड्स, इथं काय आहे, अवे फ्रॉम द सेंटर ऑफ द सर्कल अँड अलॉंग द सर्कल. जे डेफिनेशन मध्ये फक्त एका वर्डचा फक्त बदल आहे, एकामध्ये टुवर्ड्स आहे तर नेक्स्ट मध्ये काय आहे, अवे आहे. सो त्यामुळे ह्या दोघांमध्ये एक बेसिक फरक असणार आहे की सेंट्रीफ्युगल फोर्स मध्ये रेडियस वेक्टर आणि फोर्स दोन्ही सेम डायरेक्शन मध्ये असणार आहे. का? कारण हा कुठे फोर्स आहे, अवे, आणि रेडियस वेक्टर सुद्धा कुठे आहे, अवे फ्रॉम द सेंटर आहे. त्यामुळे दोघांची डायरेक्शन सेम असल्यामुळे ह्याचं जेव्हा तुम्ही फॉर्म्युला लिहिता तेव्हा हाच सेम फॉर्म्युला राहतो. म्हणजे तो वेक्टर फॉर्म मध्ये असो किंवा स्केलर फॉर्म मध्ये असो, ह्या सेंट्रीफ्युगल फोर्सचा फॉर्म्युला सेम असतो, विच इज सिमिलर टू द सेंट्रिपेटल फोर्स. फक्त वेक्टर फॉर्म मध्ये लिहिताना सेंट्रिपेटल फोर्स हा कसा होतो, निगेटिव्ह होतो, तर सेंट्रिफ्युगल फोर्स हा कसा राहतो, पॉझिटिव्हच राहतो. ओके, आता इथे लिहिलेली आहे बघा टिप, द स्केलर फॉर्म ऑफ बोथ द फोर्सेस आर सेम बट इन अ वेक्टर फॉर्म बोथ आर अपोजिट टू इच अदर बिकॉज centripetal and centrifugal forces are opposite and in the same direction of
रेडियस वेक्टर रिस्पेक्टिव्हली. म्हणजे सेंट्रिपेटल हा रेडियस वेक्टरला अपोजिट, तर सेंट्रिफ्युगल हा कसा असतो, अपोजिट असतो, सेम डायरेक्शन मध्ये असतो रेडियस वेक्टरच्या. त्यामुळे स्केलार फॉर्म मध्ये सेम, बट वेक्टर फॉर्म मध्ये दोन्ही कसे असतात, वेगळे असतात. ओके, सो इथे आपले या स्लाइड्स आपण संपूया. उद्या अजून 2-3 लेक्चर आहेत, त्याच्यामध्ये आपल्याला हा चॅप्टर कव्हर करायचा आहे. त्यामुळे जर आता मी फक्त काय करतो, नंतर सगळ्यांनी मायक्रोफोन आपल्याला एकेकाने मी सांगेन त्यांनी ऑन करा. म्हणजे काय होईल की तुम्हाला जर काही शंका असतील तर तुम्ही विचारू शकता. ओके, तर सुरुवातीला आपण याची एक्झाम्पल बघूया. तर आपल्याला माहिती आहे की आपण जेव्हा एखाद्या घाट रस्त्याने जात असतो, वळणाच्या रस्त्याने, तेव्हा एक सर्कलचा जसं कर्व असतो, आर्क, तसा आपण कव्हर करत असतो. ओके, सो आणि सर्क्युलर मोशन जर व्हायचे असेल तर आपल्याला कशाची गरज असते, आता आपण बोललो सेंट्रिपेटल फोर्स. ओके, सो दिस इज अन एक्झाम्पल ऑफ सेंट्रिपेटल. किंवा द मोशन ऑफ द मून अराउंड अर्थ. ओके, तर आता त्याच्यामध्ये आता सेंट्रिपेटल फोर्स कशाने देतो, तर मून आणि अर्थ मध्ये फोर्स कुठला असतो, तर ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, मग एक्झाम्पल लिहिताना आपण सेंट्रिपेटल फोर्स कसं लिहू शकतो की सेंट्रिपेटल व्हेन अ मून इज रिव्हॉल्विंग अराउंड अर्थ, सेंट्रिपेटल फोर्स इज बॅलन्स्ड बाय ग्रॅव्हिटेशनल फोर्स. ओके, किंवा दुसरं एखादं एक्झाम्पल घ्यायचं झालं तर काय, तर इलेक्ट्रॉन रिव्हॉल्विंग अराउंड न्यूक्लियस. इलेक्ट्रॉन चार्ज असतो निगेटिव्ह आणि न्यूक्लियस चार्ज असतो पॉझिटिव्ह. आणि दोघांमधला जो फोर्स असतो तो कुलोम्ब्स लॉ मध्ये जो फोर्स होता, इलेक्ट्रोस्टॅटिक फोर्स, आता काणेकर सर शिकवत आहेत तुम्हाला इलेक्ट्रोस्टॅटिक. सो एक्झाम्पल येताना कसं लिहू शकतो आपण, when an electron is revolving around a nucleus, centripetal force is balanced by electrostatic force of attraction between electron and nucleus. ओके, आणि जसं आता आपण 2 सेंट्रिपेटल फोर्सचे एक्झाम्पल्स बघितली, तसे आता सेंट्रिफ्युगल फोर्सचे एक्झाम्पल्स बघूया. तर एक्झाम्पल्स काय आहेत, तर आपल्याला सपोज एखादा फॅन घ्या आणि फॅनच्या वरती तुम्ही एखादा कॉइन ठेवला, पैसा. ओके, आणि फॅन चालू केला तर तो कॉइन ऑब्वियस आहे कुठल्या साईडला जाणार आहे, अवे जाणार आहे. ओके, सो दिस इज द बेस्ट एक्झाम्पल टू रिमेंबर द सेंट्रिफ्युगल फोर्स कॉन्सेप्ट. ओके, व्हेन यू स्टार्ट द फॅन, द कॉइन मूव्स अवे फ्रॉम द सेंटर. ओके, so these are the examples of centripetal and centrifugal forces. Now we are going to conclude the our lecture. आता मी स्टॉप प्रेझेंटिंग करणार, त्यामुळे मी जे काय आता स्क्रीनवरती करतोय ते तुम्हाला दिसायचं बंदेल. आता तुम्ही मला तुमचे मायक्रोफोन ऑन करून तुम्ही काय ती शंका विचारू शकता. ओके ओके, कोणाला आधी मला सांगा, तुम्हाला लेक्चर आता जे काय मी दाखवलं ते कळलंय का? हो हा, हो एकेकाने बोला. हा हा हो हा, ओके ओके. आता सर सुरुवातीला सगळ्यांनी चॅट बॉक्स मध्येच बोला, नाहीतर खूप गोंधळ होतोय. ओके, मायक्रोफोन ऑनच करा, ऑफ ठेवा. हा, ओके. ओके, गुड गुड. ओके, सो काही शंका कोणाला असेल तर त्यांनीच फक्त आपला मायक्रोफोन ऑन करा आणि मला शंका विचारा. एनीबडी हॅव एनी डाऊट? then please switch on your microphone and ask me your doubt. Nobody have any doubt? रिप्लाय देऊ शकता चॅट बॉक्स मध्ये. ओके ओके ओके, कोळंबेकर प्लीज टर्न ऑन युअर मायक्रोफोन. हा, बोल. सर, युसीएम म्हणजे काय? युसीएम म्हणजे युनिफॉर्म सर्क्युलर मोशन. म्हणजे याचा अर्थ काय, तर एखाद्या जर पार्टिकल जर एक सर्कल कव्हर करत असेल आणि त्याचा स्पीड जर सेम राहत असेल तर त्याला युनिफॉर्म सर्क्युलर मोशन म्हणतात. म्हणजे थोडक्यात आता मागाशी मी एक्झाम्पल दिलं तसं की फॅन आपण चालू करतो
ओके, हा. तेव्हा आपला फॅनचा जर 2 नंबरवर ठेवला, 3 नंबर ठेवला, तर तो एका मिनिटमध्ये सपोज 2000 रिव्होल्युशन परफॉर्म करतो. तर दुसऱ्या 2 मिनिटामध्ये सुद्धा तो 2000 रिव्होल्युशन परफॉर्म करतो, कारण त्याचा स्पीड कॉन्स्टंट असतो. अशा मोशनला म्हणतात युनिफॉर्म सर्क्युलर. युनिफॉर्म म्हणजे सेम. ओके हा. ओके. ओके, हा हा, ठीक आहे. अजून कोणाला काय शंका असेल तर तुमचा मायक्रोफोन ऑन करा आणि मला विचारू शकता. अदरवाईज इथे आपण आपला हा लेक्चर कन्क्लूड करतोय. ओके, कॅन वी कन्क्लूड द लेक्चर? आपल्या लेक्चरचं रेकॉर्डिंग झालेलं आहे, त्यामुळे ह्या लेक्चरचं रेकॉर्डिंग मी नंतर व्यवस्थित कुठे पोस्ट करायचे ते करीन व्यवस्थित, पण आता लगेच करणार नाही. ओके. ओके, मी आता आपला जी ही मीटिंग आहे ती कट करतोय. ओके. ओके.